हाय फ्रेंड्स, जय सेवालाल. तर आज काही स्पेशल नाही आहे, पण मी आज आहे ना वरण भातच बनवला आहे. तर मी वरण कसं बनवते म्हणजे ते सपक वरणच बनवणार आहे, तिखट नाही. तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते. आता काही जण म्हणतील की आता वरणाची पण रेसिपी शेअर करायला लागले. तर कसं आहे ना, तर प्रत्येक जिल्हा जसा बदलल ना आपल्या महाराष्ट्रातला, तसंच तिकडची करण्याची पद्धत वेगळी असते, तसंच बदलत जाते पद्धत. त्यासाठी मी शेअर करते आज मी कशी बनवते ते बघा. आता मी कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. तेल टाकल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकली. नंतर ना आपला थोडासा कढीपत्ता टाकला. नंतर ना लसूण नाही ना असं उभाच कापून टाकलाय, कट करून. बारीक मला आवडत नाही. आणि नंतर ना मग थोडीशी कोथिंबीर टाकली, मस्तपैकी मिक्स केलं, त्याला तेलामध्ये मस्त फ्राय केलं. आणि मी अगोदरच कुकरला आहे ना तुरीची डाळ लावून घेतलेली, मस्त शिजली होती ती डाळ. नंतर ना ते त्यामध्ये ॲड केली. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मी आज वरण बनवलेलं आहे. तिखट नाही बनवलं, कारण मला सपक वरण भात लोणचं खूप आवडतं दुपारच्या जेवणाला, म्हणून मी जस्ट ट्राय केलं आणि माझी रेसिपी तुम्हाला शेअर केली. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? एकदम साध्या सोप्या पद्धतीने. आणि हो, लास्टला मीठ पण टाकलं हां. बघा, मीठ पण मी ॲड केले, नाही तर विसरून जाचाल. चला मग, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमच्याकडं अशीच पद्धत आहे का थोडी वेगळी आहे, कशी आहे, मला नक्की कमेंट करून सांगा. बाय. जय सेवालाल.